झेलायचं हा ते हा हा छान आहे चांगली आयडिया मिक्स दिले झालं माझं ही मोठी आहे माझी म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांचे करतो सगळ्यांचे नाही मला पण एकच तिच्या दोघांनी पण दे ना तेच अगं त्यांच्या जडीने श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम वास्तुशांती अंगभूतम नूतन ग्रहे गृहप्रवेश पूजनंच अहम करिष्ये पाणी संपूर्ण महागणपती स्मरणंच करिष्ये हातामध्ये अक्षर घ्यायला गणपती बाप्पाचं स्मरण करावं उपक्रम महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं देवा सर्व कार्ये श्रीमन महागणाधिपती नमः. या ठिकाणी तोरणावर गणपतीचे चित्र आहे बघा इथे ध्यायामी ध्यानं समर्पयामी तोरण गणपतये नमः अक्षरः गुरु विधानार्थी गमनाक्षर उद्वैः संपूज्य वास्तव प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. डाव्या हाताला अक्षर घ्या डाव्या हाताला अक्षर उजवा हात हात लावायचा. या ठिकाणी गृहप्रवेश करत असताना ते तसं नाही पाणी म्हणजे असं लावायचं. आधी या ठिकाणी चौकटीमध्ये देवत असतात सगळ्या देवतांची आपल्याला स्थापना करायची आहे. ज्यावेळेस गंधरावी त्या ठिकाणी तुम्हाला अक्षर व्हायचं आहे. आणि ओम ओम महाकान्ये नमः अभयामी स्थापयामी महालक्ष्मी नमः अभयामी स्थापयामी महासरस्वती नमः अभयामी स्थापयामी वामे चंद्राय नमः अभयामी स्थापयामी दक्षिणे प्रचंडाय नमः अभयामी स्थापयामी अंगाय नमः अभयामी स्थापयामी सप्तदागराय नमः अभयामी स्थापयामी मेरवे नमः अभयामी स्थापयामी वारस्वरूपाम अग्नेयाम गणपते नमः अभयामी स्थापयामी मध्ये वास्तुपुरुषाय नमः अभयामी स्थापयामी दक्षिणे चित्रपालाय नमः अभयामी स्थापयामी चतुर्वेदाय नमः अभयामी स्थापयामी मैजै नमः अभयामी स्थापयामी पूजयामी वारस्तदेवयाभ्यो नमः ध्यायामी ध्यानं समर्पयामि सर्वं पदार्थी अङ्गाक्षरपुष्पैः सम्पूज्य प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. काठींच्या हातामध्ये ज्या प्रदीपं महापूजा महाभाग्यारमंडिकाः पुत्रतत्त्वेन प्रपूर्यभूतप्रवर्धिनी कलशावर अक्षरमः बुद्धिनी कलशाय नमः ध्यायामी ध्यानं समर्पयामि. आता ते कलशा आता एक काम करा तुमच्या डाव्या हातामध्ये तुम्ही पत्र घ्यायचं डाव्या तर ते तुमच्या थोड्या वेळासाठी खरे पूजेचे नंतर तुमचं होणार आहे. त्यामुळे कोणी पुढे या. आता खाली वाकायचं इकडून इकडे असं त्या ठिकाणी उमऱ्यावर पाणी घाला. श्रीशने लक्ष्मी शपज्ञा वहो रात्रे पार्श्वे नक्षत्र आणि घाला भरपूर धूपमशनो गातम वैष्णवी खाना मुंबई खान सर्व लोकम इखान भारदेहि नमः पाद्यम अर्घ्यम आचमणीयम सर्वांगे स्थानं समर्पयामी. जसं पाणी घातलं तसं 5 बोटांनी हळद घ्यायची बरोबर
भरपूर घ्या राहत घाला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते कामिनी कामसंभवं कुंकुमेनार्पितो देवः मदस्यां प्रयच्छमि कुलभाविमान्यानि सुतं देवी मादत्यादिन वै प्रभो मयार्काणि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां वारदेहिते नमः प्रसन्नपूजार्थे पुष्पं समर्पयामि धूपमाघ्रापयामि दीपं दर्शयामि नैवेद्यं समर्पयामि प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि अथ गृहप्रवेशः चला दोन पदक घ्या साडीचा हातपर्यंत आता मोबाईल द्या इकडे आत माझ्या 2 मिनिट फोटो एक हात करायचा मोबाईल त्यांना फोटो काढायचा नारळाला हात लावा. एक हात करायच्यावर एक हात नारळ नारळाला लाव. कळशी नाही ती दोघांनी भक्ती करू शकतो पाठीमाग सगळ्यांनी हात जोडा हात जोडून कॅमेरा खाली घ्या. सर्वांनी म्हणा हो देवा हा फक्त आपल्या गर्भांना कशासाठी घ्यावी म्हणजे पूर्वी काही परशुरामाचा अवतार झाला त्या परशुरामाने पूर्ण पृथ्वी 21 वेळा नक्षत्रे करून या ठिकाणी ब्राह्मणाला कागदपत्र जरी जागा तुमच्या नावावर असतील तर फक्त शास्त्राप्रमाणे आपलं ब्राह्मणांचं होतं म्हणून आपण प्रार्थना केली देवांनो ब्राह्मणांनो आम्ही या ठिकाणी नवीन घर घेतले बांधले आम्ही याच्यावर प्रवेश करू का त्यावेळेस पूर्वी काही ब्राह्मण घर प्रवेश करायला लावायचे त्यावेळेस अगोदर 1-1 किलो सोनं दारात ठेवायला लावायचे म्हणून आत घ्यायचे आता काही एवढा काळ आहे एका गोष्टीनं दक्षिणा देणार आहात म्हणून या ठिकाणी सुवर्ण घेतलेला आहे असं संकल्प करून आता आपण घरामध्ये गृहप्रवेश करणार आहोत ज्यावेळेस प्रवेश आम्ही म्हणेन त्या दोघांनी उजवा पाय आत टाकायचा पुढे प्रवेश आम्ही म्हणले की उजवा पाय घरामध्ये टाकायचा आणि घरामध्ये गृहप्रवेश हरी ओम भो देवाः भो ब्राह्मणाः मह्यम् अहम् एतद् गृहवास्तु मंदिरे प्रवेशामि ओम प्रवेशस्व म्हणा शुभम वास्तु तुम्ही या पुढे आणि एक वेळेला परत घेतलेले एक नंबर घेतले 2 नंबर आता घरचे देव घेतले 3 नंबर तुम्ही प्रवेश करा उजवा पाय टाका शुभम वास्तु जोपर्यंत आपण मानतोय शुभम असं की मला उजवा पाय टाकायचा. हरी ओम जो हो शांती शुभम असं की मला उजवा पाय हे पृथ्वी शांती शांती लोकलया शांती वनस्पतयः शांती शांति ब्रह्मजान्ते सर्वतो जानते गान्तिरेव जानते वास्तु शान्तिरेधि यतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु चन्नः कुरु प्रजाभ्यो भजन्नः पशुभ्यः शान्तिर्भवतु सर्वारिष्ट शान्तिरस्तु शान्ति नमः पांडुरंगामुळे का पांडुरंगामुळे पूर्ण फिरून घ्यायचं थांब की जरा. सत्यनारायण काय कोण करायचं? उचलत नाही काय? नाही. पायाखाली कोण? फक्त वाजूला. ते नॅपकिन उचलून. चला आलो. थोडे इकडे म्हणजे तिघं पण दिसतात बाबा तुम्ही चांगलं येईल. एका लाईनीत या पुढे या पुढे थोडस इकडे बघा इथे ना पाठीमागे जाऊ मध्ये जाऊ बाबा इकडे बघा इकडे बघा. इकडे माझ्याकडे बघा एक तिकडे बघा आता तिकडे बघा
किचन मध्ये जाऊ जाऊ दे. सगळ्या घरात फिरून या जेवढं घर बांधलेलं आहे, तेवढं सगळं करून घ्यायचं. देवाला सगळी आपली वास्तू लावून. सगळीकडे जायचं त्या ह्याच्या जाऊन परत येणार थोडं. आचार्याची सोय पण झाला का सगळं? नाही अजून तर नाही हे पुढं आता नाही ना ए समय बघ समय आता इकडे ठेवून इकडे काढली ना गणपतीच्या फोटोचा पलीकडे समय समर्पयामि दोन वेळेस तांदळामध्ये पाणी करून द्यावं साखर दुखमान करापयामि साखर दीपन दर्शयामि रूपाहर निवेद्य निवेदयामि हेतुपति बोल पाणी फिरवावं देवटिकाल समर्पयामि हरि ओम प्राणदा अपानदा ज्ञानदा वर्जोदा परियोगा अन्याभिमन समर्पयेतया पावगोरं यगोचरो भव सज्जनवर्जन वर्जिन्नामि ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा गानाय स्वाहा उदानाय स्वाहा दुमाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि विलापुति वरदं मूलं दासनांद्र विरक्षणां समर्पयामि पहिले विद्याला फळाला हातला बाबा फलेन परिदं धर्मं त्रैलोक्यं ऋषराजरं स्मात् फलप्रसादेन सबलाश मनोरथाः फलं तांबूलं दास्यमांद्र विरक्षणां समर्पयामि सुट्टीपैकी सांगितले पूजावर मंदिरात प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि मङ्गलनीराञ्जन सदीपः गोसमिमन्दधातु विश्वे देवासै हमादयन्तामों प्रतिष्ठोदितैतश्रीमन्महागणाधिपते नमः सुप्रतिष्ठितमस्तु प्रतिष्ठापनाद्यक्षरां समर्पयामि यज्ञोपवीतदानं गणपतिवत्पदे सर्वकलागो यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतिरेत्सर्वं पुरस्तात् आयुष्यशोकरं प्रतिमुञ्जशोकरं यज्ञोपवीतं परमस्तु तेजः महागणपते नमः यज्ञोपवीतं समर्पयामि वसुरेज्ञोपवीतां मुखे आचमनीयं समर्पयामि विलेपनार्थे चन्दनस्य महापुण्यं पवित्रं कामनाशनम् आपदाहर्ते नित्यं धनलक्ष्मीं सुखसम्पदा महागणपते नमः विलेपनार्थे गन्धं समर्पयामि अलंकारार्थे अक्षरान् समर्पयामि यतः विभुवा असं नाही व्हायचं या मुखात व्हायचं देवाचं रूप आणि अहंकार देहेतो भाग्यमारोग्यं देहि देवी परम सुखं रूपं देहि दें देहि हरि ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटितं प्रभावतीतं गुरुमे देवा सर्वकार्येषु सर्वदा महादेवं कुर्यात् हरि ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धजलपाः स्वस्तिनः पूगा विश्ववेदाः स्वस्तिनः तारक्यो अरिघनिमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु महमं
सर्वदावांतो आयुष्यमस्तु तुम्हारी गुणं जाति हेतु भाग्यमारोग्यं देहि देवी परमं वन्दे देहि यशो देहि यशो देहि नमोगर्वरदा आचम्यामो आचुमुकरमस्ति विस्पणिदामो ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा ओम वीराय नमः ओम देवसाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीराय नमः ऋषियाय नमः वन्दनाय नमः रामोद्राय नमः संगराय नमः वासुदेवाय नमः वैष्णवाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः देवताय नमः कृष्णाय नमः जनार्दनाय नमः इंद्राय नमः हरे नमः श्री गुरु परमात्मने नमः देव परमात्मा देवता देवी गायत्री चन्द्रः प्राणायामे विनियोगः उदमो रामदेव वासुदेवाय ब्रह्मे स्वामोद्दुर समृद्धं ब्रह्मवोर्वोद्रुं परमे नमो विष्णवे नमः हरये नमः विष्णु रामारो नक्षत्रं विष्णुदेवं निर्विघ्नता सिद्ध्यर्थम लाईट लावून देवान ब्राह्मणार्बुद्धान नमस्कृत्यो येऊन आपल्या घरचे देवांचे देव दिवस घरच्या देवांना एक नमस्कार करा तुमच्यापेक्षा जे कोण मुली झाले ते असतील त्यांना नमस्कार करा आणि त्या ब्राह्मणांनी नमस्कार करायचा आणि पुढे घेऊन बसायचं म्हणजे तुम्हाला इथं साधना नमस्कार असं द्या असं हरि ओम देवो हो दान्दिरन्तरिषको नन्दिः पृथिवे दान्दिरावः दान्दिरोगरयः दान्दिः वनस्पतयः दान्दिर्दिवे देवाः दान्दिर्ब्रह्मदान्दिः सर्वगो दान्दिः दान्दिरेव दान्दिः धामः दान्दिरेधीजतो यतः तमेवसे दसोनो अभयं कुरु षण्णः गुरुप्रजाभ्यो वरेण्यः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु सर्वाणि तशान्तिरस्तु मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिदेवो भव सर्वान् नमस्कृत्य दोघांचे हात जोडावे समोरच्या अकरावेळेस नमस्कार करावा श्रीमन् महागणाधिपती नमः लक्ष्मी नारायणाभ्यो नमः देवताभ्यो नमः हिरण्यगर्भाभ्यो नमः चंद्राभ्यो नमः कमलेभ्यो नमः देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः देवेभ्यो नमः